TCS प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर कालपासून नाशिक सत्र न्यायालयात सुनावणी चालू होती। काल आरोपींच्या वकिलांतर्फे युक्तिवाद करण्यात आला। त्यांच्या युक्तिवादात महत्त्वाचा मुद्दा त्यांचा हा होता की धर्मांतर झाल्याबद्दल कोणताही पुरावा मिळून आलेला नाही आहे किंवा हे प्रकरण धर्मांतराशी संबंधित नाही आहे। ह्या गुन्ह्यात आरोपी बऱ्याच दिवसापासून कस्टडीत आहेत। जवळजवळ 40 दिवस आरोपी कस्टडीत आहे, तर आरोपींना बेल देण्यात यावा। आज सरकार पक्षातर्फे सर्व तपासी अंमलदार कोर्टात हजर होते। सरकार पक्षातर्फे त्यांच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध करण्यात आला। हे गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत। यात एक पर्टिक्युलर समाजाच्या मुलींना 25 ते 30 वयोगटातल्या मुलींना टार्गेट करण्यात येऊन त्यांची आर्थिक परिस्थिती, त्यांची घरगुती परिस्थिती हा विचारात घेऊन त्यांना टार्गेट करण्यात आलं आणि त्यांच्यावर भीती, धार्मिक भावना त्यांच्या दुखावून त्यांच्या मनात भीती उत्पन्न करण्यात आली। त्यातल्या काही महिला ह्या शहर सोडून गेलेल्या आहेत, काहींनी नोकरी पण सोडलेली आहे। तपास प्रगतीपथावर आहे। लवकरच दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल। मेहरबान कोर्टाला सर्व केसडायरी दाखवण्यात आल्या। सायंटिफिक एव्हिडन्स जो गोळा करण्यात आलेला आहे तो दाखवण्यात आला। चॅट्स दाखवण्यात आले। तसंच मोबाईलमध्ये जे काही कम्युनिकेशन झाले त्याचे स्क्रीनशॉट्स कोर्टासमोर ठेवण्यात आले। आरोपींना अटकेबाबत जे पूर्वसूचना देऊन जो मॅन्डेटरी कंप्लायन्स असतो तो करण्यात आल्याबाबतचे कागदपत्र दाखवण्यात आले। आज एका व्हिक्टिमने देखील तिच्या मनात जी भीती आहे त्याबद्दल स्वसमक्ष कोर्टात हजर राहून तिची भीती व्यक्त केली। सगळ्या व्हिक्टिमच्या वतीने पण कुरकुटे वकिलांनी युक्तिवाद केलेला आहे आणि यात आदेशासाठी अद्याप तारीख दिलेली नाही कोर्टाने। थँक्यू। सर, आपली नसरापूरच्या घटनेमध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी बालिकेवरती लैंगिक अत्याचार करून तिची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली, काय संदर्भात? या संदर्भात तपास चालू आहे। पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक स्वतः जातीने लक्ष घालून तपास करीत आहेत। याच्यात बऱ्यापैकी तपास पूर्ण झाला आहे। याच्यात आम्ही लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्याची तजवीज ठेवलेली आहे। यात हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे फास्ट ट्रॅक कोर्टाची नियुक्ती करण्यात येणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रात लवकरात लवकर तपास संपून लवकरात लवकर ही केस चालून न्यायनिवाडा होईल याची पूर्ण काळजी सरकार पक्षातर्फे घेण्यात येणार आहे। लवकरच याच्यात दोषारोपपत्र दाखल करून हा खटल्याचे कामकाज सुरू केले जाईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।